हातकणंगले आणि सांगली लोकसभा मतदारसंघासाठी प्रचाराचा आता काहीच अवधी उरलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगली, माढा आणि लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मॅरेथॉन सभा पार पडणार आहेत। एकाच दिवसात जयंत पाटलांच्या तब्बल 7 सभा होणार आहेत। साताऱ्यामध्ये आज प्रचार सभांचा धडाका आहे, तर महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सभा घेत आहेत। 3 वाजता पाटण आणि संध्याकाळी 6 वाजता साताऱ्यामध्ये तालीम संघ मैदानावर त्यांची सभा होणार आहे। उदयनराजेंसमोर मवियाच्या शशिकांत शिंदेंचं आव्हान असणार आहे, त्यामुळे साताऱ्यात महायुतीने कंबर कसली आहे। साताऱ्यात आज शशिकांत शिंदेंसाठी शरद पवारांची सभा होणार आहे। जिल्हा परिषद मैदानात संध्याकाळी 6 वाजता पवारांची सभा होणार आहे। साताऱ्यात शशिकांत शिंदेंसमोर उदयनराजेंचं आव्हान आहे, त्यामुळे यावेळीही साताऱ्याचं मैदान माळण्यासाठी पवार स्वतः मैदानात उतरले आहेत। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। सोलापुरात आज तेलंगणाचे आमदार टी राजासिंग आणि गोपीचंद पडळकरांची सभा होणार आहे, तर भाजपचे उमेदवार राम सातपुतेंसाठी टी राजासिंग सोलापुरात येणार आहेत, तर शहरातील जुना विडी घरकुल परिसरामध्ये ही जाहीर सभा होणार असल्याचं कळत आहे। तर गोपीचंद पडळकरांची सभा दक्षिण सोलापुरातील हत्तूर या गावामध्ये होणार आहे। बारामती मतदारसंघातील भोर तालुक्यात टपाली मतदान सुरू झालंय। विविध जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। पुढील 2 दिवस शासकीय कर्मचाऱ्यांसाठी हे मतदान घेतलं जाणार आहे। पालघरमध्ये मतदान जनजागृतीसाठी महिला बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। जिल्हाधिकारी कार्यालयापासून या बाईक रॅलीला सुरुवात झाली आहे। या रॅलीमध्ये शासकीय महिला कर्मचारी आणि पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। यावेळी राईड टू वोट असं घोषवाक्य देण्यात आलं।